नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर तमचंद जैन, राहणार सिरसाळा येथील शेतकरी आहे. मी नवीन काहीतरी शेतामध्ये प्रयोग करतो. तर त्या प्रयोगासारखं आता आज मी जैविक पोटॅश बनवत आहे. त्यामध्ये लागणारं साहित्य बेल आणि गूळ आणि पाणी, दुसरं काही लागत नाही त्यामध्ये. तर आता मी 200 लिटरसाठी 25 किलो बेल फळं आणि 5 किलो गूळ असं घेणार आहे. आणि याला 15 दिवस टाकीमध्ये ठेवायचं, तसं ठेवायचं आहे. आणि त्याला रोज एका काठीने रोज हलवायचं आहे 2 वेळा. आणि जर तुम्हाला त्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तरी ते करू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे बेल जर कमी असतील तर तुम्ही 20 लिटर पाण्यामध्ये 1 किलो बेल आणि 200 ग्राम गूळ असं प्रमाण करून ते 15 दिवस ठेवल्यानंतर तुम्हाला ते फवारण्यासाठी किंवा ठिबकद्वारे देऊ शकता. जर आता तुम्हाला हे द्रावण फवारणीसाठी तुम्ही एका 20 लिटरच्या पंपासाठी 1 लिटर असे द्रावण घेऊ शकता. आणि याच्याने तुमची फळांची चकाकी आणि तुम्हाला फुलं जे येणार आहे ते चांगले व्यवस्थित आपल्याला कपाशी असो किंवा आपली इतर पिकं असो त्यांना चांगला फायदा होणार आहे. धन्यवाद.